नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। दागिन्यांचे अनेक प्रकार आपल्याला माहीत असतात। मंगळसूत्राचे देखील अनेक प्रकार आहेत। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणानुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्स देखील बदलत असतात। काही डिझाईन तर चक्क मालिकांमुळे सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत। तर अशाच काही टिपिकल महाराष्ट्रीयन मंगळसूत्राच्या डिझाईन्स आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मंगळसूत्राचा पहिला प्रकार आहे मुहूर्तमणी मंगळसूत्र। खूप ठिकाणी मुहूर्तमणी घातला जातो। लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा मुहूर्तमणी व काळे मणी ओवून नवरी मुलीच्या गळ्यामध्ये घालतो। हे मंगळसूत्र जेवढं सिंपल आहे तेवढं दिसायला छान दिसतं आणि हा मंगळसूत्राचा प्रकार मालिकांमुळे ट्रेंडमध्ये आलेला आहे। पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कोल्हापुरी मंगळसूत्र। हे मंगळसूत्र थोडं वेगळं असतं। यामध्ये कोल्हापुरी साजचं पेंडंट घातलं जातं आणि गळ्याभोवती प्लेन काळ्या मण्याची सर असते। या सरींची संख्या 2 पासून 6 पर्यंत असू शकते। यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी सुद्धा असतात। पुढचा प्रकार आहे वाटी मंगळसूत्र। वाटी मंगळसूत्राचं डिझाईन हे खूप कॉमन आहे। जवळजवळ प्रत्येकीकडे हे मंगळसूत्र पाहायला मिळतं। यामध्ये ही 2 प्रकार आहेत, सिंगल वाटी मंगळसूत्र आणि डबल वाटी मंगळसूत्र। थोडं आणखी एक वेगळा प्रकार पेशवाई मंगळसूत्र या नावाने प्रसिद्ध आहे। हे मंगळसूत्र एकदम भारदस्त असतं, पण ते तितकंच सुंदर देखील आहे। पैठणी साड्या, नऊवारी साड्या अशा साड्यांवरती हे मंगळसूत्र खूप जास्त उठून दिसतं। पुढचा प्रकार आहे मराठी डोरले मंगळसूत्र। हे मंगळसूत्र अगदी जुन्या काळापासून खूप प्रसिद्ध आहे। एकच मंगळसूत्र घातलं तर तुम्हाला अजून काहीही घालण्याची आवश्यकता वाटणार नाही। हे मंगळसूत्र शक्यतो काठपदरी साड्यांवर खूप सुंदर दिसतं। पुढचा मंगळसूत्राचा प्रकार आहे सरस्वती पेंडंट मंगळसूत्र। हे सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे। जर तुम्ही कॉटनच्या किंवा प्लेन साड्या वापरत असाल तर त्यावरती हे मंगळसूत्र तुम्ही आवर्जून घाला। अशा साड्यांवर हे मंगळसूत्र खूप जास्त शोभून दिसते। या मंगळसूत्राबद्दल सांगायचं झालं तर एका मराठी सिरियल नंतर हे मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आलेलं आहे। पुढचा प्रकार आहे चंद्रकोर मंगळसूत्र। यामध्ये आपल्याला चंद्राच्या आकाराचे डिझाईन्स बघायला मिळतात, त्यामुळे याला चंद्रकोर मंगळसूत्र म्हणतात। हे मंगळसूत्र शक्यतो खणाच्या किंवा काठपदरी साड्यांवर खूप शोभून दिसतं। पुढील प्रकार आहे आगरी कोळी मंगळसूत्र। हे मंगळसूत्र आगरी कोळी लोकांमध्ये विशेष करून लग्नामध्ये घातलं जातं। याला 6 पदरी मंगळसूत्र असंही म्हणतात। याची खासियत सांगायची झाली तर हे एकदम मोठं आणि वजनाने जड असतं। पुढील प्रकार आहे चेन मंगळसूत्र। अगदी याला आपण पारंपरिक असं नाही म्हणू शकत, पण काही महिला अशा असतात ज्यांना मंगळसूत्रामध्ये जास्त काळे मणी आवडत नाहीत। अशा महिलांसाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे। या मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्याचे प्रमाण अगदी कमी असल्यामुळे तुम्ही इतर कपड्यावरती सुद्धा हे मंगळसूत्र वापरू शकता।